मेळघाटातील डॅमवर मत्स्य व्यवसायाला चालना द्या, महिला बचत गट व शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याची राहुल येवले यांची मागणी। चिखलदरा तालुक्यातील मेळघाट परिसरातील मोठे डॅम व तलाव स्थानिक रोजगार निर्मितीसाठी मत्स्य व्यवसायाकरिता महिला बचत गट व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे। आज डोमा येथील डॅमवर जाऊन त्यांनी पाहणी केली, तसेच परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि राहुल येवले यांनी सांगितले की शासन मोठे उद्योग देऊ शकत नसेल तर स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। मत्स्य व्यवसायासाठी महिला बचत गट, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण व शासनाशी संबंधित संस्थांमार्फत सहकार्य करावे। यामुळे मेळघाटातील आदिवासी व ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार मिळून आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मेळघाटमध्ये आमच्या महिला भगिनींना व येथील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याकरिता आमची एक मागणी आहे की जसं हे डोमा येथील एक डॅम आहे, अशा प्रकारे मेळघाटमध्ये जे मोठे डॅम तलाव आहेत, या तलावांमध्ये डॅममध्ये या महिलांना, आदिवासी शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायाकरिता परवानगी देण्यात यावी। त्याकरिता यांना आर्थिक सक्षम करण्याकरिता काही शासनाशी संलग्नित ज्या NGO काम करतात, यांच्या माध्यमातून यांना प्रशिक्षण देण्यात यावे आणि त्यांना काही आर्थिक मदत करून मत्स्य व्यवसाय चांगल्या प्रकारे कसा उत्पादन होईल याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, एवढी एक आमची सरकारला विनंती आहे। यासाठी संबंधित ज्या सरकारी योजनांशी संलग्नित उमेद, नाबार्ड अशा प्रकारच्या ज्या NGO आहेत, यांनी पुढाकार घेऊन यांच्या माध्यमातून आमच्या महिलांना व शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरिता त्यांनी या मत्स्य व्यवसायाकरिता प्रोत्साहित करावं, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आमची एक मागणी आहे। धन्यवाद।